आणि आता प्रत्येक वॉलवर मी वेगवेगळे वॉलपेपर्स लावले. मध्यंतरी एक फिल्म शूट केली कोल्हापूरला. सो त्याचे जे प्रोड्युसर होते, सो त्यांनी मला हे गिफ्ट पाठवलं. नंतर ही तुळस आहे, हे बेलाचं झाड आहे, हे जास्वंद आहे, मनी प्लांट आहे, हळद असते माहिती, काळी हळद. काळी हळद त्याचं आहे, कोरफड आहे, स्किन केअर स्किन केअर आहे, हो, परफ्युम्स आहे, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन. कुठल्या गोष्टी तुझ्याकडे जास्त कलेक्शन आहे, त्यातल्या आता काही गोष्टी आम्हाला पाहायला मिळतील जर तुझ्याकडे असतील तर? मला ज्वेलरी म्हणजे इयरिंग स्पेशली मी फार घालत नाही इयरिंग्स, पण मला ते कलेक्शन करायचं, मला ते कलेक्शन करायला फार आवडतं. मालिकेविषयी काय जान्हवीचा विचार आहे? ती विलन शेड आमच्या अजूनही डोक्यातनं गेलेली नाहीये. ऑफर्स तर येत आहेत, मराठीतूनही येत आहेत, पण मला जे आता हवंय ना मला ते मिळत नाही. पण मला निगेटिव्ह भूमिकाच येत आहे. सो एक ते स्टॅम्प आहे माझ्यावर की विलन एक्सपोज केलं, ह्याचा अर्थ आपण वाईट आहोत किंवा आपण ऍज अन ऍक्टर ते आपलं काम आहे. सगळ्याच ऍक्ट्रेस करतात, त्यात काहीच नाही. पण नावं मलाच ठेवायची आहेत लोकांना. मला सगळ्यांनी अन्नपूर्णा हे नाव सुद्धा बिग बॉसच्या घरात दिलेलं होतं. येस. सो मला असं वाटतं की माझ्या हाताला चव आहे. सो त्यासाठी आज आपण बनवूया गाजरचा हलवा. मराठी बिग बॉस आत्ता चालू आहे, त्याच्याविषयी निक्की सोबत काय चर्चा होते? हो, मला निक्की म्हणाली, अगं जान्हवी, अगं किती भांडतात हे लोक. इथे रात्री मस्त चंद्र दिसतो. सो संध्याकाळचा नजारा आणि रात्रीचा नजारा खूप छान. नमस्कार, मी दीपाली म्हात्रे आणि तुम्ही पाहताय लोकमत फिल्मी. घर सुट्टी आणि बरंच काहीच्या आजच्या शो मध्ये आज आपण भेटणार आहोत अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिला. अंधेरीमध्ये आत्ता आपण आहोत. मूळची ठाणेकर असलेली जान्हवी खरं तर लग्नानंतर अंधेरीमध्ये स्थायिक झाली. मात्र आत्ता ती ज्या घरात राहते त्या घराचा तिने एक नवीन लुक तयार केलाय. त्याच्यामुळे आज आपण तिच्यासोबत बऱ्याच गप्पा मारणार आहोत. सुट्टीतल्या काही गोष्टी जाणून घेणार आहोत, एक छोटीशी रेसिपी बनवून घेणार आहोत आणि आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तिच्यासोबत तिच्या नवीन प्रोजेक्ट बाबत तिला शेअर करायच्या आहेत. चला तर भेटूया थेट जान्हवीला. हॅलो, हाय, कशी आहेस? मस्त, तू कशी आहेस? एकदम मस्त, एकदम मस्त. प्लीज या 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 प्लीज. वा वा वा. जान्हवीच्या घरी आपण फायनली आलेलो आहोत अंधेरी इथल्या. आणि जान्हवी, स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये सगळ्यात आधी. थँक्यू. आणि घर सुट्टी आणि बरंच काही आजच्या शो मध्ये जान्हवी सोबत आज आपण बऱ्याच गप्पा, रेसिपी आणि बऱ्याच गोष्टी, कलेक्शन वगैरे सगळं जाणून घेणार आहोत. जान्हवीने तेवढा वेळ दिला आपल्यासाठी खास. सो थँक्यू आधी जान्हवी तुला की आम्हाला भरपूर वेळ दिलास त्यासाठी. आणि आता घरी आलोय, सुरुवात कुठून करायची? कारण मी नुकताच एक मस्त व्हिडिओ पाहिलाय तुझा सोशल मीडियावर, ज्याच्यावर तू घराविषयी बरंच काय काय सांगितलंय, थॉट सांगितलाय. सो सुरुवात करूया होम टूरला. येस, प्लीज प्लीज. सो ही स्पेशली माझी खूप आवडीची जागा आहे. कारण की मला ह्या वॉल्स प्रचंड आवडतात. ओके. म्हणजे वेगवेगळ्या, मी ऍक्च्युली ह्या वॉल्स त्यासाठीच बनवल्यात कारण की मला वेगवेगळ्या वॉल्सवर मी फोटोशूट करू शकते किंवा रील्स शूट करू शकते. ओके. सो आणि हे मी स्पेशली मार्बलचं बनवून घेतलंय कारण की त्याचं टेक्स्चर मला फार आवडतो मार्बलचा. अँड आय लव्ह प्लांट्स. सो तू माझ्या घरात आता बघशील तर सगळीकडे तुला प्लांट्सच दिसतील. येस. ही माझी फेवरेट फ्रेम आहे, मला खूप आवडतं. आणि हे मी स्पेशली फक्त डायनिंग टेबलसाठी हे बनवून घेतलंय. वाव. येस. सो मला ही अशीच लाईट हवी होती. सो मला ती मिळाली आणि मी ती लगेच घेतली. वा. पण ही फ्रेम खास कशासाठी आहे? कोणी पेंट केलेला आहे किंवा कोणी दिलेली आहे? ही ऍक्च्युली मला गिफ्ट आलेली आहे. आमचे डायरेक्टर होते, सो त्यांनी मला ती गिफ्ट दिलेली आहे फ्रेम. तिला जवळजवळ एक 4-5 वर्ष झाली त्या फ्रेमला, पण ती मला प्रचंड आवडते. ही जेव्हा मी पहिली मालिका आई माझी काळूबाई करत होते ना, तेव्हाचा हा फोटो आहे. ओ. सो ती माझी सुरुवात होती आयुष्यातली. सो मला तो फोटो प्रचंड आवडतो आणि तो मी लावतेच माझ्या आवडत्या ठिकाणी. सो म्हणून मी तो इथे लावलाय. त्याला लाईट पण असं काही बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत. पण हे खरं तर बघितल्यानंतर आम्हाला इथे वाटलेलं की वुडन काहीतरी इफेक्ट. सो थँक्स टू ऍक्च्युली जे माझे वॉलपेपर ज्यांनी डिझाईन केलंय सगळं. सो मी खरंच त्यांना थँक्स म्हणेन की त्यांनी मला व्यवस्थित सगळं डिझाईन करून दिलं. मला जसं हवं होतं तसं त्यांनी डिझाईन करून दिलं. आणि ती फ्रेम बघते, हे माझं बिग बॉसचं
हो. जान्हवी किल्लेकर नावाचं. चक्रव्यूह ही थीम होती तुमची माझ्या मते. येस 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 येस. सो ते माझं फेवरेट आहे. Yes. आणि ओव्हरऑल मला हे प्रचंड आवडतं. आणि Okay. लिव्हिंग पण या लिव्हिंग एरियामध्ये पण तू म्हणालीस तसं की तू छान वेगवेगळ्या टाइपच्या वॉल्स केल्या Yes. जेणेकरून तुला शूटलाही थोडंसं बरं हो पडावं. हो. सो हे बरं पडतं का शूट करण्यासाठी. आणि आणि वॉशेबल पण आहे. Okay. तुझा कुठलाही डाग लागला तरी तुम्ही ते वॉश करू शकता. आणि छान वाटतं आपल्याला. किंवा आपण, कारण की हे नसेल तर मला व्हाईट कलर लावायला आवडला असतं, कारण की ते पॉझिटिव्हिटीसाठी. हम्म. पण व्हाईट कलर अगदीच, माझ्या घरात खूपच सगळे लहान मुलं असतात, ईशान असतात, त्याचे फ्रेंड्स येतात. सो ते काहीही करू शकतात. ईशानची गॅरंटी मी घेते की ईशान काही करणार नाही, पण त्याच्या फ्रेंड्सची गॅरंटी मी नाही घेऊ शकत. सो ते उगाच माझं डोकं फिरायला नको आणि घरात बिग बॉस सुरू व्हायला नको. सो बेटर आहे की मी हे असं करून घेतलं की जे वॉशेबल आहे आणि मी ते क्लीन करू शकते व्यवस्थित. सो ही एक वॉल आहे, ती एक वॉल, आणि याचा प्रत्येक वॉलवर मी वेगवेगळे वॉलपेपर्स लावलेले. येस, म्हणून ते खूप छान आणि उठून दिसतात. Yes. ते डिसेंट वाटतात. डिसेंट वाटतं आणि छान वाटतं. आणखीन एक छान कलरफुल लॅम्प मला इथे दिसतोय. सो हा कुठून चूज केलाय जान्हवी? हे मी ऍक्च्युली ऑनलाईन मागवते. मी रात्री झोपले ना 11, 11:30, 12 वगैरे वाजले की मला काही सुचत नाही. सो मग मी शॉपिंग करत बसते. बरंच असं काही तू बघशील तर मी ऑनलाईनच मागवलेलं आहे. Okay. सो मला जे जे आवडतं ते मग क्लिक करायचं मागवायचं, क्लिक करायचं मागवायचं. तो असंच रॅन्डम मी हे काहीतरी ते मागवलेलं आहे. वा. येस. आणि इथे हा जो हे मला elephant गिफ्ट आहे, आलेलं आहे. आता हा मी खूप सुंदर आहे कारण ह्याच्यावरची जी कलाकुसर आहे ती खूप Actually, छान आहे. हो हो. आणि तो जरासा हेवी आहे. हम्म. ऍक्च्युली मी मध्यंतरी एक फिल्म शूट केली कोल्हापूरला. हा. सो त्याचे जे प्रोड्युसर होते, हम्म. सो त्यांनी मला हे गिफ्ट पाठवलं नंतर दिवाळीला. ओके. सो मला हे खूप आवडतं प्रचंड. खूप त्यांनी सुंदर मला हे पाठवलंय. सो पाहता खूप क्षणी सुंदर आहे. येस येस येस, व्हेरी नाईस. काहीतरी युनिक कलेक्शन आहे. हा. कारण हा एक तुम्ही एक छान, जर तुम्ही एकंदरीत हा एरिया पाहिला ना तर हा खूप Yes. छान असा ना आपल्याला कलरफुल असा लुक देतो. म्हणजे तुम्ही हे बघाल, वाटतं हे मनी Yes. प्लांट आहे. हे अगदीच आपण घरातला, ते पण एक त्या प्लांटचं नाव नाही मला माहिती. हे Okay. जेड प्लांट. जेट प्लांट. येस. येस. सो हे थोडंसं, त्याची पानं आता थोडीशी गळायला लागली कारण की त्याला खूप दिवस झाले. ओके. हे याचं डेकोरेटिव्हच आहे हे सगळं. Okay. त्यांना काही पर्टिक्युलर नाव नाहीये. हे पण सगळं सगळंच. वा, तुला बेसिकली गार्डनिंगची आवड आहे हे Yes, आम्हाला या मला खूप एकंदरीत या आवडते आणि मला सगळ्यामधनं दिसतंय. हे पण एक माझं फेवरेट आहे. वा. येस. सो होम डेकोरशी रिलेटेड पण ह्या गोष्टी तू जास्त करून फॉलो केलेस. मिनिमल आहेत पण खूप छान आहेत, असे वेगवेगळे unique. येस. आणि सोफ्याचा कलरही जान्हवी फार वेगळा आहे. हा म्हणजे आपण मोस्टली ब्राऊन किंवा असे जेव्हा आपण कलर हा, चूज असे करतो घेतो. तेव्हा असे आपण मोस्टली टिपिकल कलर चूज करतो. सो ह्याची स्टोरी काय, कुठून घेतली? ह्याची स्टोरी ऍक्च्युली, मला ऍक्च्युली हा कलर आवडला बघता क्षणी, काहीतरी वेगळं वाटलं. आणि अगेन ग्रीनरी आवडत असल्यामुळे सो मला ते फार आवडलं. सो मग मी म्हटलं की या शेडचं आपण घेऊया थोडंसं. ओके. पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कोणाचं सजेशन्स आहे, मुलाचं काय सजेशन आहे, किंवा आपण हे करूया, मुलाच्या डोक्याने काहीतरी असं केलेलं आहे, असं काही आहे घरात? अजिबात नाही. पूर्ण ठिकाणी कुठेच नाही. कुठेच नाही. सो त्याचं असं असतं की बेडरूम त्याच्या पद्धतीने, त्याला असं म्हणायचं की त्याला वेगळी बेडरूम हवी आहे राहण्यासाठी. ओके. सो माझं असं म्हणणं आहे की तू अजून मोठा झालेला नाहीयेस, तू अजून फार लहान आहेस. सो लहान मुलांसारखाच वाग, तुला काही स्पेशल बेडरूम मिळणार नाहीये. सो त्याला असं म्हणायचं असतं, पण मी त्याच्या म्हणण्याप्रमाणे नाही वागत. मी माझ्या म्हणण्याप्रमाणेच वागते. मला जे हवंय तेच या घरात होतं. ओके. पण एकंदरीत कलर कॉम्बिनेशन तुम्ही बघितलं तर हॉल खूप छान ब्राईट आणि एलिगंट लुक देणारा आहे. कुठेतरी एका कॉर्नरला तुम्ही छान कलरफुल गोष्टी बघू शकता, एका कॉर्नरला काहीतरी एक वेगळा डेकोर केलेला आहे, आणि कर्टन्सही तू त्याचप्रमाणे निवडलेस जान्हवी, Yes, की थोडेसे yes, पिंकिश आणि असा कलर असायला पिंकिश मी हवा. हा कलर निवडला कारण की मला पिंक पण आवडतो कलर. सो मला काहीतरी वेगळं डोक्यात होतं, पण हे लावल्यावर पण थोडंसं म्हणजे मला 19-20 आहे, म्हणजे आवडलं पण आहे आणि नाही आवडलं पण आहे. पण संध्याकाळी So maybe मी close कदाचित केल्यानंतर. म्हणजे आता एखाद महिन्याने मी चेंज करणार, मी हे चेंज करत राहणार ओके. सगळ्या गोष्टी. ओके. पण अजून कुठल्या घरात गोष्ट करायची बाकी आहे हॉल मधलं, का ऑलमोस्ट सगळं डन तू झालेलं आहे का हॉल आणखी? मधलं तर ऑलमोस्ट डन आहे. फक्त अजून बरेच प्लांट्स मला इथे लावायचे, ओके. जे मोठे असतील, हायटेड असतील, अच्छा. कारण की तिथे जरा गॅप आहे. सो ती गॅप मध्ये आतमध्ये न जाता ते जरा उठून वर दिसतील. सो मग मला थोडेसे प्लांट्स ऍड करायचे. आता मला जरा वेळ मिळेल तर मग मी तसं ते करेन.
येस. हॉलची टूर आपण केलेली आहे. आता आपण वळणार आहोत आतल्या सेक्शन. आता किचन बघूया आपण आणि बेडरूम्स बघूया. येस. चल. सो हे किचन आहे. वा. खूप साधं आहे, सिम्पल आहे. अजून त्याला डेकोरेट करायचं, अजून बनवायचंय जरा छान. सो पण खूप लवकरच. मोठी स्पेस आहे हा किचनला. ऍक्च्युली खूप स्पेस आहे, कारण की सगळे घरातले फॅमिली फंक्शन्स माझ्या घरातच होतात. जसं गणपती असतात आमच्याकडे 11 दिवस, येस. नवरात्रच असतं सगळं, सो ते माझ्या घरातच असतं. त्याच्यामुळे माझे सगळे घरातले फॅमिली मेंबर्स इथेच. सो आम्हाला मोठी स्पेस लागते आणि खूप जेवण बनवायचं असतं, खूप काय काय बऱ्याच गोष्टी असतात. सो जरा स्पेस मोठी. ओके. म्हणजे किचनचं काम अजून तुझं थोडंसं करायचं बाकी आहे, येस, डोक्यात आहे तसं. थोडंसं अजून बनवायचं, डेकोरेट करायचं बाकी आहे. ओके. बाकीचं तर सगळं झालं ऑलमोस्ट, हा. पण ते थोडंसं बाकी आहे. हा बेडरूम आहे सासूबाईंचा. अच्छा. ओके. आणि मला हे दाखवायला आवडेल विशेष, आणि ना खूप वा, सारे वा, वा. प्लांट्स आहेत. सो तुला गार्डनिंगची खूप आवड आहे. खूप जास्त आवड आहे. फक्त प्रॉब्लेम आहे की फार स्पेस नाहीये ना माझ्याकडे छान अशी. नाहीतर मी घर कमी आणि मी सगळीकडे प्लांट्सच लावून ठेवेन. मला खूप आवडतं. हे कढीपत्ता आहे येस. आणि घरातल्या जेवणात पण आम्ही हाच वापरतो ऍक्च्युली, वाव. कारण की खूप येतो हा पण कढीपत्ता. अरे हा. येस. सो हा कढीपत्ता आहे. हे जास्वंद आहे. हे खूप छान फुलांचं झाड आहे. म्हणजे माझ्यासारखी माझ्या सासूबाईंना सुद्धा आवड आहे. हे रोपटं त्यांना कुठेतरी त्या बाहेर गेलेल्या त्या दिवशी माहेरी, सो त्यांना ते दिसलं आणि त्यांनी ते उचलून आणलं आणि ते लावलं. तर ते किती छान जगलंय ते. अगं, आणि किती कळ्या आल्यात त्याला अचानकपणे. इतकं सुंदर बघ ना. हो. ते एक्झॅक्टली कसलं आहे मला माहित नाही खरं तर. ही तुळस आहे. हे बेलाचं झाड आहे, बेलपत्र असतं ना आपलं, ते आहे. हे जास्वंद आहे. मनी प्लांट आहे. ह्या कुंडीत ते हळद असते माहिती, काळी हळद. हा, काळी हळद. त्याचं आहे. कोरफड आहे. हो. आणि ही सदाफुली आहे. म्हणजे ही सदाफुली सदाफुली आहे. आहे. हे ब्रह्मकमळाचं झाड आहे ना, आपण मोस्टली ते म्हणतो ते नाही, एका खोडाचं आहे म्हणून. हो का? नाही, मला काही कल्पना नाही. ते झाड कसलं आहे मला माहित नाही, कारण की आमची आई पण आणत असतात ना नेहमी. कोरफड आहे. हे पण मला ऍक्च्युली हे डेकोरेटिव्हच आहे सगळं. अच्छा. हॉलमध्ये पण बघशील तर बरीच झाडं आहेत. मला खूप आवडतात झाडं. आणि तुझ्या ह्याला चांगली हे मिळाली बाल्कनी. येस येस, ही जरा बरी मिळाली मला बाल्कनी. त्याच्यामुळे तर अजून मला ऍक्च्युली आणायचीच झाडं. सो माझा नवरा म्हणतो आम्ही बाहेर जाऊन राहतो, तू सगळ्या झाडांना घरात आणून ठेव. सो असं जरा वादविवाद सुरू आहेत, पण तरीही मी त्याचं काही ऐकणार नाहीये. मी आणणारच आहे मला जे आणायचंय ते. ओके. येस. सो बघूया आता माझी बेडरूम मी तुला दाखवते. येस. दिस इज माय बेडरूम. खूप छान स्पेस आहे. Yes. जान्हवी, तुझ्या सगळ्या म्हणजे प्रत्येक खोलीला एक स्पेस छान, म्हणजे किचनची स्पेस असू दे किंवा इव्हन बेडरूमची पण पहिल्या. ऍक्च्युली या फ्लॅटचं विशेष काय आहे माहितीये, इथे ही जी गॅलरी होती, सो त्यांनी ते सगळं आतमध्ये घेतलंय. त्याच्यामुळे जरा ते सगळं मोठं झालंय. येस. सो तशी बॅल्कनीची काही तशी गरज नाही लागत, काय आपण करत नाही. त्याच्यापेक्षा ते आतमध्ये घेऊन ते जरा मोठं करता येतं. असं आहे. आणि हा मिरर मी स्पेशली बनवून घेतला, कारण की मला असं झालं की मी कुठेही मागे गेले आणि मी साडी नेसले तर मला तो एक करेक्ट सेल्फी आला पाहिजे. त्याच्यामुळे मी ते बनवून घेतलं. आणि जेव्हा बनवलं तेव्हा तो म्हणे की इतना बडा क्यों चाहिए आपको. म्हणलं म्हणजे चाहिए, इतना बडा ही चाहिए. ओके. सो ह्याच्यात मी स्टोरेज पण बरंच काय 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 आहे, म्हणजे खूप काही काही आहे. हे स्किन केअर स्किन केअर आहे. हो, परफ्युम्स आहेत. ही 1-2 ईशांची औषधं ठेवली आहेत मी. आणि हेअर प्रोडक्ट्स आहेत, परफ्युम्स आहेत, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन. पण तुझं ह्या सगळ्या आता इथे बरेच प्रोडक्ट्स दिसत आहेत, पण तुझं रेडी टू गो असं पटकन काहीतरी तुला सिम्पल नॉर्मल ठिकाणी कुठेतरी जायचंय, जस्ट बाहेर, आपल्याला फार मेकअप नाही करायचंय. सो काय मेकअपचं सामान ह्यात नाहीच आहे. ओके. स्किन केअर रुटीन आहे सगळं, राईट? स्किन केअर रुटीन आहे ते, पण मी फेसला तर काही लावतच नाही खरं तर. पण मॉइश्चरायझर्स आहेत, सनस्क्रीन आहे, परफ्युम्स आहेत. सो अगदीच लगेच जायचं असेल तर ती माझी व्हॅनिटी बॉक्स आहे वेगळा दुसरा. सो त्याच्यात मोस्टली सगळं हे, बाकी स्क्रबर वगैरे आहे जे आपण नॉर्मली युज करतो, आणि स्टोरेज करून ठेवलेलं सामान आहे. जसं मेकअप रिमूव्हल साठी मी बाकी काहीच युज करत नाही. ते बेबी ऑइल युज करते. आता हे The 50 ला मी घेऊन गेलेले ना,
सो तिथे सगळे ब्रँड Allowed नाहीये. अलाउड नाहीयेत ना, सो सगळ्या ब्रँड्सना असं ते लावलेलं जातं. ओके. सो हे असं जरा स्टोरेज पण मी बनवून ठेवलंय की मला कधी काही लागतं. पण तुझी स्किन कशी आहे, म्हणजे कॉम्बिनेशन स्किन आहे और व्हॉट? अगं ते जरा सीझनल आहे. सीझन वाईज ती बदलत असते. ओके. सो कधी ऑइली होते, कधी एकदमच ड्राय होऊन जाते. हा. सो मग त्याप्रमाणे मग मी सगळ्या गोष्टी चेंजेस करते. ओके. इतकं बरं, आहे. तुझ्या या सगळ्या खोलीची खासियत मला आवडली की प्रत्येकाचा वॉलपेपर खूप सुंदर आहे आणि त्याच्यामुळे Yes. वॉल खूप छान एनहान्स हो, होताना हो, पाहायला हो, मिळते. हो. सो असंच टेक्स्चर माझ्या मते हॉलमध्ये आपण पाहिलंय. हो, सेम yes. फक्त तू कलर वेगळा यूज कलर वेगळा यूज केलाय मी. हा थोडासा ग्रीनिश आहे. ओके. सो मला हे आवडलं, त्याच्यामुळे मी म्हणलं की बेडच्या मागे थोडस काहीतरी असं शायनी असायला हवं. सो म्हणून मग मी ह्याचं हे वाला वॉलपेपर लावलं. आणि मला वॉलपेपर बरंच आवडतं, कारण काय माहितीये, इझी डेकोरेटिव्ह आहे आणि आपली वॉल पण. आणि तू विशेष बघशील तर मी प्रत्येक वॉलला वेगवेगळे वॉलपेपर लावले, हो. कारण की आपलं कामच आहे व्हिडिओज बनवणं, हो, शूट हो. करणं, काही ना काही. सो सेम प्लेसवर मी ते शूट करते असं वाटायला नको. सो कधी कधी या भिंतीवर बनवा, कधी त्यावर बनवा, कधी इकडे बनवा, कधी तिकडे बनवा. ओके. सो असं मी सगळ्या बदललेल्या आहेत. पण एकंदरीत इंटेरियरचं हे डोकं कोणाचं, म्हणजे हे वॉलपेपर चूज करायचे Of किंवा course, नवऱ्या माझं म्हणजे हा प्रश्नच नसू शकतो. माझ्या घरात माझीच चालते. माझ्या शब्दापुढे काहीच नाहीये इथे. पण याच्यात थोडं तरी नवऱ्याने काहीतरी नाही, त्याचे सजेशन्स बरेच होते, पण मी पण तू घेतले काहीच नाही. ऐकलं नाहीस. पण मी त्याचे कुठले सजेशन घेतले नाहीत. त्याचं म्हणणं होतं की ह्या कपाटाच्या वरती पण अजून काहीतरी बनव. हा, स्टोरेज. हा, स्टोरेज. कारण की मी ह्या कपाटात त्याला जागाच नाही दिली आहे. त्याचाच होता. सो आईच्या बेडरूम मध्ये एक्स्ट्रा कपाट लावलंय आम्ही. So, तिथे त्याचं सगळं सामान. अगं मला सामान पुरतच नाही, मी काय करू. सो मग ते जरा वाद चालू आहेत आमचे त्याच्यावर. माझाच सगळा पसारा आहे रूम मध्ये आणि मी त्याला जागा नाही देते. ओके. पण ही एक माझ्या मते तुला छान एक विंडो हे मिळाली. Yes, इथे इथे पण मी इथे पण बसते कधी कधी. माझ्या मते इथे थोड्या आणि दिवसांनी झाडं येतील ना. रात्री इतकं छान दिसतं ना सगळं, हा. की जरा मस्त वाटतं. असं चंद्र समोर, आणि हे एक्झॅक्ट पूर्व पश्चिम आहे. ओके. त्याच्यामुळे सूर्य या बाजूलाच मावळतो आणि मग इथे रात्री मस्त चंद्र दिसतो. वा. सो संध्याकाळचा नजारा आणि रात्रीचा नजारा खूप छान आहे. खूप छान वाटतं. इथे प्लांट्स येतील काही दिवसांनी, हो, मला इथे पण प्लॅन्स ठेवायचे आहेत, पण माझं जरा म्हटलं, जसं माझा नवरा म्हणालाय की आम्ही बाहेर जातो, तू सगळ्यांना घरात आण. सो मी तेच करणार आहे. सो अगं मला ना वेळ मिळत नाही, कारण की इथे आल्यापासून द 50 आणि मग इंटरव्ह्यूज सगळं इकडे जाणं तिकडे इव्हेंट्स वगैरे ते खूप चालू झालं, त्याच्यामुळे मला जरा लक्ष द्यायला मिळत नाहीये घराकडे. सो आता जरा मला जेव्हा 1-2 दिवसाचा फ्री वेळ मिळेल तर मी लगेच ते काम करणार आहे. तरी पण आता अनिकेत माझ्यासोबतच असतो कायम. सो मी कधीही आम्ही ट्रॅव्हल करत असताना अरे थांब थांब थांब, इथे प्लांट्स आहेत. पण प्रॉब्लेम काय असतो ना, माझ्या गाडीत जागा नसते, कारण की माझं सामान इतकं भरलेलं आहे. माझी जर गाडीचं तू हे करशील ना कधी, तर त्याच्यात सँडल्स आहेत, कपडे आहेत. बापरे. सो मला त्या कुंड्या ठेवायला जागाच नाही मिळत. सो मला एक विशेष त्यासाठीची शॉपिंग करायला जायचंय. कारण तुझ्या गाडीत माझ्या मते मग तुला दररोज अगदी हार्ड अँड फास्ट कुठल्या तरी इव्हेंटला जायचं असेल तर त्याचं एक बेसिक गोष्टी तू रेडी असतात सगळ्या गोष्टी. साडी असेल एखादी, किंवा सँडल्सचं कलेक्शन माझं ऑलमोस्ट गाडीत आहे. अर्ध इकडे आतमध्ये आहे. बाथरूमच्या या बाजूला पण एक खूप स्टोरेज आहे, त्याच्यावर तिथे मी सँडल्सचं सगळं ते कलेक्शन ठेवलंय. ओके. सो मला सँडल्सचं प्रचंड वेळ आहे. ओके. पण आता इथे घरात तू म्हणालीस तसं की तुला आता हिंदी शोज पण खूप आहेत किंवा आता बरेच त्याच्या निगडीत काही काही इव्हेंट्स पण आहेत. सो त्यावेळेला रेडी व्हायला काही ना काही तुझ्याकडे भरपूर कुठल्या तरी गोष्टींचं कलेक्शन असणार आहे. कुठल्या गोष्टी तुझ्याकडे जास्त कलेक्शन आहे, त्यातल्या आता काही गोष्टी आम्हाला पाहायला मिळतील जर तुझ्याकडे असतील तर? हो, नक्कीच पाहायला मिळेल. मला ज्वेलरी म्हणजे इयरिंग स्पेशली, मी फार घालत नाही इयरिंग्स, पण मला ते कलेक्शन करायचंय. मला ते कलेक्शन करायला फार आवडतं. वेगवेगळ्या ठिकाणी मी कुठेही गेले तरी मी इयरिंग्स घेऊन येते. सो मला तुला दाखवायला आवडेल, फक्त जरा ते शोधते मी. ओके. सो कलेक्शनचं इथे भांडार आहे आणि माझ्या तुला हा मी फक्त पाव भाग दाखवलाय. बापरे, अजून बराच भाग बाकी आहे, पण जरा एक शॉर्ट अँड स्वीट दाखवायचं म्हणून मी हे आता नॉर्मल हे काढलंय सगळं. बापरे. पण ही ज्वेलरी खूप आधीपासूनच एक कलेक्शन आहे. तू म्हणालीस की तुला इयरिंग्सचं कलेक्शन आवडतं. सो मी खूप सारे इयरिंग्स याच्यात जास्त बघते. सो असे कुठून कुठून जिथे जाते प्रत्येक वेळेला तिकडून काहीतरी एक शोधून आणतेस असं काहीतरी आहे? हो, असं होतं. पण मी फार इयरिंग्स घालत नाही. तो माझा प्रॉब्लेम आहे की मी घालत नाही, पण मला पाहिजे, मला हवंय. आणि अशी इयरिंग्स असे कित्येक आहेत जे मी कधी युजच नाही केले ग. म्हणजे खूप वर्ष झालीत मला त्यांना घेऊन, पण मी ते युज नाही केलेत.
मला एक पर्टिक्युलर मला डायमंड्स आवडतं ना, तर मग मी 2-3 इव्हेंट्स मी डायमंड्स तेच घालेन मग मी ते Okay. रिपीट करते कारण की मला ते एकच गोष्ट आवडते. सो मी घेऊन बऱ्याच गोष्टी ठेवल्यात. आता जसं की हे मी घातलंच नाहीये, तुला कळतंय का हे? अच्छा. बघ ना, जसंच्या तसंच आहे नवीन, पण हे मी खूप वर्ष झाली मी हे घेऊन ठेवलंय, पण मी हे घातलं नाहीये, मी युज नाही केलंय. सो मी घेऊन तर ठेवते पण घालण्याचा पत्ता नाहीये. पण कारण तिच्याकडे तुम्ही बघाल तर ट्रेडिशनल ज्वेलरी ही आहे, Yes. वेस्टर्न ज्वेलरी ही आहे, डायमंडही तुम्हाला दिसेल, ऑक्साइड ज्वेलरी मधले पण बरेच ऑप्शन आहेत. Yes. आणि मला एक छान युनिक गोष्ट दिसली ती म्हणजे ही चेन आणि ह्याच्यावर 11 लिहिलेलं. आ. सो ह्याची काही स्पेशालिटी आहे जान्हवी? येस, अगं 11-11 मी इतकं मानते आणि हम्म. माझी बर्थ डेट पण 11 आहे ना. अरे वा. सो मला ते खूप आवडतं आणि हे बऱ्याच लोकांना आवडलं हम्म, आणि माझं फेवरेट वाला आहे हे. हम्म. मी बऱ्याच माझ्या इन्स्टावरचा फोटो पाहिले तर त्याच्यावर 11-11चं असं तुला दिसेल. सो हम्म. माझं हे फेवरेट आहे. पण कुठून घेतलंस किंवा असं काही त्याची काही आठवण आहे का किंवा असं हे मी ऍक्च्युली ऑनलाईन मागवलंय. नाही ऑनलाईन मागवलंय ओके. आणि मी त्या सेम साईडला जाऊन मी पुन्हा ऑर्डर करत होते. सो ते त्यांच्याकडे नाही आता हे कलेक्शन Okay. 11-11चं. सो ते इतकं सुंदर वाटतं आणि इतकं अँटिक वाटतं ना, जे आपण जीन्स घालू जेव्हा असे कपडे घालू. राईट. सो मग मी माझ्या सोनाराकडे पण गेली की मला ते सोन्याचं पाहिजे, पण मग त्यात ते नाही मला बनवता आलं पटकन, कारण की त्याने मग हे मला दिलं, पण मी हे असं पेंडंट त्याला बनवायला दिलंय. ओके. सो मग गोल्डच डायरेक्टली. सो मग मी आता ह्याच्यामध्ये ते ऍड करणार. अरे वा. येस. ओके. सो मला हे पण आवडतं, हार्ट शेपचं पण आवडतं. हम्म. सो मला असं चेंज करता येईल, पण ह्यांचं काय ना प्रॉब्लेम, हे कधी कधी काळपट होतं. सो मला असं वाटतं की मग मी ते गोल्डच बनवते. ओके. सो ते मला जरा छान दिसतं आणि चमकतं पण. सो ते बेटर ऑप्शन आहे. वा. खूप सारे ज्वेलरीचे इथे तुम्हाला ऑप्शन दिसतील आणि खूप युनिक ज्वेलरी ही आहे. माझ्या तुला तरी अशी स्पेशली आवडणार म्हणजे आपण कधी रोज गोल्ड आपल्याला आवडतं किंवा आपण अर्थात आउटफिट्सवर आपण Yes, डिसाइड yes. करतो, पण स्वतःला आवडणारं तुझं काय आहे मला कलेक्शन? रोज गोल्डचं कलेक्शन आवडतं. हे साधं पण आणि ओरिजिनल गोल्डचं पण. सो माझ्या हातातला हा ब्रेसलेट बघशील तर हा पण रोज गोल्ड आहे, पण हा ओरिजिनल गोल्ड आहे. ओके. येस. सो हे असेल किंवा माझं इयरिंग्सचं पण कलेक्शन आहे माझ्याकडे, ते पण गोल्डचं, पण ते रोज गोल्ड 18 कॅरेट. ओके. सो ह्या अंगठ्या आहेत सगळ्या. सो मला हे खूप आवडतं गोल्ड 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 घालायला, पण ते असं डेलिकेट इतकं- घालायला आवडतं. हा. खूप आता हे खूप नाजूक आहे बघ ना. एक्झॅक्टली. खूप हवे नाजूक आहे. प्रत्येक गोष्ट अशी डेलिकेट. येस, ते सूट होतं. आपण थोडे ना असं भरलेलं नाही घालू शकत, हसतील आपल्याला. सो माझे छोटस मंगळसूत्र पण ते इतकं नाजूक आहे ना, ते पण खूप नाजूक आहे. सो मला तशाच गोष्टी आवडतात आणि ते छान सूट होतात. म्हणजे हे पण आवडतं आणि तसं पण ते कलेक्शन पण. अगं मी ज्वेलरीकडे लोखंडवाल्याला गेले ना, सो आपण हे शॉपिंग करतो, तसं मला ते आवडलं ना की मी ते पण घेते. सो मी नंतर जरा म्हणले, अगं तू काय खऱ्या करतेस? gold jewelers खरं- मध्ये आलोय. हो, अगं असंच घेऊन टाकते. म्हणलं हा चलो, म्हणजे हे पसंत नाही, हे पॅक कर दो. सो मला ते आवड आहे खूप त्या गोष्टींची. ओके. खूप छान कलेक्शन आहे. तुम्ही बघितलं तर आता एवढं कलेक्शन आम्ही प्रत्येक गोष्ट तुम्हाला खोलून नाही दाखवू शकत आहोत, पण जेवढं काही हो, कलेक्शन actually. आहे म्हणजे हे गोल्डन खूप आहेत अजून, ते आपण सगळंच नाही ओपन केलंय ऍक्च्युली. येस. खूप पण छान आहे म्हणजे ऑक्साइड ज्वेलरी मधले तुम्ही प्रकार बघितले. इथे मासोळीचं कानातलं आहे. हो. मला छान दोन 2 मासे. मासोळ्या दिसतात. हे एक माझं फेवरेट आहे. अरे हे बापरे. इतकं सुंदर दिसतं ना घातल्यावर. ते घातल्यावर म्हणजे तर गळ्यात वगैरे घालायची काहीच काहीच गरज नाही, काहीच गरज नाही. फक्त हे एवढं एक घालायचं आणि हे ना, हे माझं Exactly, हे बिग हा. बॉस मधलं आहे. हे बिग बॉस Unique मध्ये आहे ते खूप हा छान. एक दोन ड्रेसवर मी ते घातलेलं होतं. खूप खूप सो मस्त हे आहे. पण माझं खूप फेवरेट आहे. सो मला हे पण फार आवडतं. ते वॉचही माझ्या मध्ये खूप छान आहे. हा, ऍक्च्युली मी म्हणलं कधी आपण हे घातलं मोत्याचं काही हा. कलेक्शन, सो मग मी म्हणलं की मग त्यावेळी हे वॉच पण घालायचं. साडीवरही जाणार असं साडीवरही possibility जाणार मोत्यांचं आणि हे असल्यामुळे. खूप सुंदर वाटतं ग, खूप सुंदर दिसतं. त्याच्यामुळे मग ते हे असं. वा. खूप छान वेगवेगळं कलेक्शन आहे आणि आम्ही म्हटलं तसं की प्रत्येक गोष्ट दाखवू नाही शकले तरी माझ्या कॅमेऱ्याने बऱ्याच गोष्टी टिपलेल्या आहेत, त्या तुम्हाला पाहायला मिळतीलच एपिसोडमध्ये काही काही छान छान गोष्टी. तू आता
म्हणालीस तसं की प्रत्येक इव्हेंट्सला जाताना तुम्हाला काहीतरी रेडी होऊन जावं हो लागतं. हो सो आता सध्या जे काही शूट सुरू आहे किंवा झालेलं आहे द 50चं असू दे हो. किंवा आता बिग बॉस हिंदी असू दे किंवा बिग बॉस मराठी सुरूच आहे त्या गोष्टी असू देत. काय गोष्टी फॉलो करते जान्हवी आता बाहेर पडल्यानंतर सगळ्या? ऑफकोर्स बिग बॉस मराठी अर्थात. अर्थात ते करायलाच पाहिजे, तो हक्क आहे माझा. सो ते पाहतीये आणि द 50 एपिसोड आता बरेच टेलिकास्ट व्हायचे बाकी आहेत, सो ते बघतीये. सो सगळ्याच गोष्टी रियालिटी शोजच्या सगळ्याच बघतीये. येस. पण पुन्हा एकदा मालिकेविषयी काय जान्हवीचा विचार आहे? ती विलन शेड आमच्या अजूनही डोक्यातनं गेलेली नाहीये किंवा म्हणतात ना की कुठेतरी एक छान वेगळं कॅरेक्टर घेऊन येशील लवकर. सो त्याबद्दल काय विचार आहे? ऍक्च्युली मला आवडेल मालिका करायला, नाही असं नाही म्हणणार. मालिका म्हणजे पहिलं प्रेम आहे. हे रियालिटी शो सेकंडरी आहे, पहिली मी अभिनेत्री आहे. सो मला आवडेल, पण मला ना तुला खरं सांगू, मला मनासारखी मालिका अजून मिळत नाहीये की यार हा ये कॅरेक्टर है, अभी ये करूंगी मैं. सो असं मला ना काही मिळत नाही. ऑफर्स तर येत आहेत, मराठीतूनही येत आहेत, पण मला जे आता हवंय ना मला ते मिळत नाही. सो म्हणून मी थांबलीये त्या योग्य कॅरेक्टरसाठी. सो ज्यावेळी मला ते मिळेल, सो सगळ्यांना पुन्हा एकदा मी मालिकेत दिसेल 100%. येस. पण पुन्हा एकदा तशाच शेडच्या ऑफर येतात जान्हवी एकदा विलन साकारल्यानंतर, कारण जसं कॉमेडीच्या बाबतीत आहे, एकदा कॉमेडी रोल हो. साकारल्यानंतर तेच पुन्हा तेच येतात. येतात. सो तुझ्या बाबतीत नेमकं काय घडतंय? हो ग, मला 1-2 पॉझिटिव्ह आल्या, पण ते पॉझिटिव्ह ते कॅरेक्टर लगेच थोड्या दिवसांनी निगेटिव्ह होतच आहे. सो इन शॉर्ट मला निगेटिव्ह भूमिकाच येत आहेत. सो मला माहित नाही, मी मला विलन जे काही महाराष्ट्राने ठरवलंय, सो त्याच्यामुळे. पण मला आवडतं विलन करायला यार. सो एक ते स्टॅम्प आहे माझ्यावर की विलन. बिग बॉस मध्ये पण विलन. सो मला ते आवडतं विलन करायला आणि मी खूप मनापासून त्या भूमिका करते. निक्की सोबतची मैत्री तुझी आता खूप जास्त द 50 नंतरही Yes, आणखीन ती yes. छान खास होताना आम्हाला पाहायला मिळाली. हा. ती रडताना आम्हाला दिसली, तुम्ही दोघांचं एक छान बॉन्डिंग दिसलं. कसं आहे निक्की सोबतचं आता नातं आणि एकंदरीत काय गप्पा गोष्टी सुरू असतात आता मैत्रिणींमध्ये? ऍक्च्युली बिग बॉस मध्ये आम्ही इतकं क्लोज नव्हतो आलो, जेवढे आम्ही द 50 मध्ये क्लोज आलो. खूप जास्त. आणि आता तर म्हणजे इतके क्लोज आलो तर म्हणजे आम्ही रोजच भेटतोय. रोजच कुठेतरी जा, मग कॅफेमध्ये जा, मग अर्चनाला, म्हणजे निकी नाही, अर्चना आहे, खूप साऱ्या द 50चे सेलिब्रिटीज, आम्ही सगळे एकत्र कायम, म्हणजे 1-2 दिवसाच्या गॅपने कायम भेटतच असतो. आणि निकीचं म्हणशील तर बिग बॉस मध्ये तर आमची मैत्री होती, मग नंतर जरा फूट पडली मैत्री, मग त्याच्यानंतर एंडला आमची पुन्हा एकदा मैत्री झाली, पण ते नंतर परत बाहेर आल्यावर कुठेतरी हरवलं ते सगळं. आता द 50 मध्ये इतकी घट्ट मैत्री झाली की मग म्हणजे आम्ही एकमेकी दोघींसाठी काहीही करू शकतो, या लेवलची आहे आता तरी मैत्री. पण शिव ठाकरेच्या एका गोष्टीमुळे कुठेतरी जान्हवी पुन्हा एकदा सोशल मीडियावर द 50च्या निमित्ताने हायलाइट झाली. काय नेमकं प्रकरण झालं जान्हवी? खरं तर तू बऱ्याच गोष्टी त्याच्याविषयी केलेल्या आहेत, स्पष्ट खुलासे केलेले आहेत. तरी नेमकं ती म्हणतात ना की मराठी माणूस असल्यानंतर, महाराष्ट्रीयन माणूस असल्यानंतर आपण जास्त कनेक्ट होतो. ऑफकोर्स. आणि आपल्याला अपेक्षा असतात. लोक म्हणतात की तू अपेक्षा का करत होतीस, कारण की मी त्याच्यासाठी बरंच काही केलं आणि त्याने तेव्हा माझ्याकडनं अपेक्षा ठेवल्या आणि त्याच्या सगळ्या अपेक्षा मी पूर्ण केलेल्या होत्या. त्या शो साठी ज्या लागणाऱ्या होत्या की यावेळी मदत करता, भलेही मी दुसऱ्या अलायन्स मध्ये होते, पण माझं बॅड लक एवढंच आहे की 24 तासातले त्या लोकांना 1 तासाचा एपिसोड काढायचा असतो. सो त्यावेळेत ते सगळंच नाही दाखवू शकत, सगळ्याच गोष्टी नाही दाखवू शकत. सो माझं मायनस पॉईंट तेच झालं की त्या गोष्टी दाखवल्या नाही गेल्या, त्याच्यामुळे मला प्रूव्ह करण्यासाठी माझ्याकडे काहीच नाहीये. सो तरीही लोक मला चुकीचं ठरवतायत. सो असो, लोकांनी ते काय म्हणतो ना, ते कानफाट्या नाव आधी ते पडलंय, सो लोक तेच कंटिन्यू करतात. आणि शिव ठाकरे त्यांच्यासाठी ग्रेट आहे, ऑफकोर्स तो आहे. पण मला असं काय वाटतं माहितीये, जसं आपण बिग बॉस मध्ये शिव ठाकरेला बघितलेलं आहे, हिंदी बिग बॉस मध्ये बघितलं आहे, बऱ्याच रियालिटी शो, सो ह्या शो मध्ये त्याचं फार वेगळं रूप बघायला मिळालंय, जे अनएक्सपेक्टेड होतं. सो मला थोडंसं, मी कुठेतरी नाराज आहे. मला काही राग नाहीये किंवा त्याने काही ठेका नाही घेतलाय माझा की मला पुढे घेऊन जाण्याचं. पण एक असतं ना, माझं म्हणणं होतं की तू माझ्यासाठी काही करू नकोस, पण ऍटलिस्ट मला नॉमिनेट तर करू नकोस. ही इतकी एक साधी अपेक्षा मला होती, जी की त्याने नाही केली. सो मला त्याच्याविषयी काही फार बोलायचं नाहीये. ओके. असं. पण जान्हवीला ट्रोलिंगचा किती फरक पडतो जान्हवी? कारण ट्रोलच होत असते मी सतत. त्याचं तो मनाला लावून घेतो, कारण आपण एका पॉइंट नंतर ना ट्रोलिंग आपल्यासाठी कधी कधी आपल्याला मानसिक त्राण देऊन जाऊ शकतो किंवा आपण त्याच्याविषयी जास्त विचार करू शकतो, असे पण प्रकार असतात. अर्थात काही जण मनावर घेतात, काही जण घेत नाहीत. पण सततचं सोशल मीडियावर, कारण आपण कंटिन्यू सोशल मीडियावर असतो अगं, सो ते बघितल्यानंतर ट्रोलिंग किती मॅटर करतं जान्हवी? मी तुला सांगू, मी कॉमेंट सेक्शन ओपनच नाही करत.
आणि मला कळत नाही ग की किती म्हणजे दोन तोंडी बोलणारी लोक असतात. मला काही कळतच नाही. म्हणजे काही व्हिडिओजवर म्हणजे इतक्या वाईट कॉमेंट्स, मग मी त्या रीडच करत नाही. किंवा मला बरेच जण फोन करू, अगं तुला कसे लोक, म्हणते ठीक आहे. हे बघ, आपण सगळ्यांनाच आवडू शकतो असं नाही होऊ शकत. 50% लोकांना आपण आवडू, 50% लोकांना आपल्याला आपले विचार पटतील, 50% नाही पटणार. सो सगळ्यांनाच मी सॅटिस्फाईड नाही करू शकत. सो त्याला ज्याला जे विचार करायचे, जो विचार करायचा, काय करायचं ते करा. मी माझं काम प्रामाणिकपणे करत राहणार. जे माझ्यावर प्रेम करतात, जे माझे फॅन्स आहेत, सो त्यांच्यासाठी मी करत राहणार. त्यांच्यासाठी मी फोटोज पोस्ट कर. अगं छान फोटो पोस्ट केला तरी पण नावं ठेवणार. मग थोडा हॉट फोटो पोस्ट केला तरी पण नावं ठेवणार. मग तू असेच का कपडे घातले, मग तुमची मराठी संस्कृती, भारतीय का आपल्या मराठी मुली घालत नाहीत का? आपण पुढे जायला हवं ना. हे बघ, एक्सपोज केलं ह्याचा अर्थ आपण वाईट आहोत किंवा आपण हे ऍज अन ऍक्टर ते आपलं काम आहे. सगळ्याच ऍक्ट्रेस करतात, त्यात काहीच नाही. पण नावं मलाच ठेवायची आहेत लोकांना. नावं म्हणजे मलाच ठेवायची. मला ते काही लॉजिक्स कळत नाही काही लोकांचे. पण मग तुम्ही मी छान सुसंस्कृत मध्ये फोटो टाकले तर मग त्यांना तुम्ही लाईक नाही देत, त्यांच्यावर तुम्ही कॉमेंट्स नाही करत. मग तेव्हा कुठे जातं तुमचं मराठी बाणा आणि मराठी? सो मग वाईट काही हॉट कपडे घातले की मग लगेच तुम्ही वाईट कॉमेंट्स करता. मग चांगलं जेव्हा घालते मग तेव्हा काय नाही छान कॉमेंट्स करत, तेव्हा पण करत जा ना. आणि नॉट नेसेसरी की मी मराठी आपण मुली आहोत तर मग आपण सतत काय साडी बांगड्या आणि टिकलीत असं नाही राहू शकत यार. जग किती पुढे गेलंय, सो आपण पण त्याचा विचार करायला हवा. येस, बरंच काही या सेक्शन मध्ये मला आणखीन थोड्या गप्पा मारायच्यात, पण आता आपण बाहेर जाऊया. हा सगळा एक पसारा आम्ही थोडासा आवरतो आणि तिथे भेटूया आपण. सो घराविषयीच्या बऱ्याच गप्पा झालेल्या आहेत, आपली होम टूर करून झालेली आहे. आत्ता आम्ही वळलोय सुट्टीच्या सेक्शनकडे. आणि जान्हवी, सुट्टी आज आहे खरं तर असं म्हणता येईल. थोडीशी धावपळ आहे तुझी, नाही अशी नाही, पण आज सुट्टीत अदरवाईज तू घरी काय करतेस आणि आज आम्हाला सुट्टीत काय करून दाखवणार आहेस? ऍक्च्युली याच्या आधी मला जरा कुकिंगचं वेळ नव्हतं, पण आता मला अचानक कुकिंगचं वेळ आलाय. की आता मला असं वाटतं की कारण की इन्स्टा स्क्रोल करता 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 काही ना काही अशा कुकिंगच्या व्हिडिओज येत असतात. आणि मग तेव्हा असं वाटतं की यार ह्या रेसिपीज इझी आहेत, म्हणजे बनवू शकतो आपण, नाही का? स्वतः ते चवीचं माहित नाही पण पण बनवू शकतो. कारण की तू बघितलं असेल मी बिग बॉस मध्ये पण मी जेवण बनवायचं आणि ते सगळ्यांना आवडायचं. आणि मला सगळ्यांनी अन्नपूर्णा हे नाव सुद्धा बिग बॉसच्या घरात दिलेलं होतं. सो मग मला असं वाटतं की माझ्या हाताला चव आहे. सो त्यासाठी आज आपण बनवूया गाजरचा हलवा. वा, मस्त. सो मी म्हणले ना की मी आता सगळं बघते आणि हळूहळू ते सगळं ट्राय करणार आहे. पण मला 100% खात्री की हे छानच बनेल. ओके, कूल. सो आता आपण एकंदरीत प्रेक्षकांना सांगण्यासाठी काय किती प्रमाण घेतल्यास एक अंदाज काही सांगू शकतेस की ज्याच्यावरनं आपण एक तिथून सुरुवात करूया? येस, मी हे 1 किलो गाजर घेतलेले आहे. कारण की तसेही गाजर आपण उकळलं सगळं झाल्यानंतर ते थोडेसे कमी होतात. सो ते घेतलं आहे. आणि सुकामेवा घेतलेला आहे, बदाम घेतलेत, काजू आहे, खवा घेतलेला आहे, साखर, तूप आहे, मनुके आहेत आणि वेलची पूड आहे. आपलं थोडंसं गार्निशिंगसाठी मी केसर घेतलेलं आहे. दूध आहे. ओके, सो स्टार्ट करूया आता आपण. येस, पहिले काय करायचंय आपण? माझा एक प्रॉब्लेम आहे की खरं तर मी शुगर खातच नाही खरं तर. पण ऍक्च्युली तो शुगर फ्रीचा मी ऍक्च्युली ट्राय नाही केलाय कधी. पण मला असं वाटतं शुगर फ्रीचा पण चांगला बनू शकतो खरं तर. ते शुगरच्या ऐवजी आपण स्टेविया वगैरे घालू शकतो. अच्छा, फक्त शुगर अवॉइड करून. पण आज आपण ट्राय करूया, हा प्रयोग आहे. पण माझ्या मते प्रेक्षकांना गाजराचा हलवा हा विदाऊट शुगर नाहीच आवडणार. कधीतरी चीट करायला हरकत नाहीये. सो आपण जसा पारंपरिक बनतो तसाच पारंपरिक पद्धतीने बनवूया. येस, ओके, स्टार्ट करूया. येस, ठीक आहे. मग आधी आपण तूप घालून घेऊया. आणि जे काजू बदाम मनुके आहेत ते आपण एक नॉर्मल परतून घेऊया. हे 1 किलो पुरतं हे आपण, मला फार पण नाही आवडत काजू बदाम. अच्छा, थोडेफार, म्हणजे अगदीच प्रत्येक घासाला काजू आणि बदाम आलेच पाहिजेत असं काही गरजेचं नाहीये. ओके, छान बनणार आहे हे, मला आताच असे माझा अंदाज आहे. हो, रेडी. तुपाचा
मस्त सुगंध यायला लागला. या मुलाला गाजराचा हलवा आवडतो की नाही? त्याला सगळे गोड पदार्थ आवडतात, पण मला डाऊट आहे तो खाईल की नाही. लेट्स सी. कारण की एकतर काहीतरी मम्माने बनवलंय असं म्हटल्यावर त्याला टेन्शन येतं पहिले तर, की मम्मा तू बनवलंयस. सो जरा त्याला टेन्शन येतं. त्याला आईच्या हातचंच फार आवडतं, सासूबाईंच्या हातचं. ओके. येस. सो हे तर झालंय व्यवस्थित. आणि आता आपण गाजर ओके. तुपावरच तुपावर परत परतून घेऊया. विशेष म्हणजे हे गाजर मी किसलंय. हा, हे मी किसलंय. म्हणजे भले 1.5 तास गेला त्यात माझा, पण हे मी किसलंय. जान्हवीला खरं तर आपण असा टास्क दिला होता की तुला हवी ती रेसिपी छोटी हो, पटकन होईल अशी बनवू yes. शकते, पण तिने अवघड रेसिपी निवडली आहे. जरा कठीण असेल तर जरा मजा येते नाही का. सोपी सोपी कामं नाही करता येत. अजून टाकू? तूप टाकायचं. अपने पास बहुत है तूप. ते तूप काही किलो अति खातात. ते अति खाणं पण हल्ली ते कोलेस्ट्रॉल वगैरे काय 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 काय. हल्ली कशाने काय होईल काहीच सांगू शकत नाही. मी ऍक्च्युली युट्यूबला पाहिला, पण प्रत्येकाची हल्ली तर सगळे कुकर मध्येच बनवतायत. हो, नवीन प्रकार आलाय तो की हा, गाजर नवीन किसायची प्रकार. गरज नाही. हा, किसायची गरज नाही. तुम्ही डायरेक्टली ते कुकर मध्ये घाला, त्यात आणि मग ते दूध smash घाला आणि करून स्मॅश घ्या. करायचं. सो मला असं झालं की नको ना, आज आपण बनवतोय जरा किसूयात, जरा कष्टच करूया नाही का, सोप्या पद्धतीने नको. म्हणून मग मी जरा किसलाच तो गाजर आज. पण किसलेल्याचं टेक्स्चर वेगळं येतं. टेक्स्चर वेगळं येतं, छान वाटतं ते. ते अगदीच वाटण खाल्ल्यासारखं वाटतं. तो आता शिजत आलाय जान्हवी. हा येस, थोडंसं मग गाजराचं आपण दूध घालूया ह्यात. बऱ्यापैकी शिजलाय नाही का. त्या दुधात मी ऑलरेडी केसर घालून केसर ठेवलंय. सो जरा एक थोडासा एक त्याचा ऑलरेडी फ्लेवर या सगळं वापरायचंय और सगळं घालूया. नको का? थोडंसं बाकी ठेव. आमटी व्हायची. ओके. गाजराची आमटी आज आम्ही काय बनवणार. ओके, हे छान दिसतंय. दिसायला तर छान दिसतंय. हो, चवीला पण ऑफकोर्स छान असेल. चवीला छानच बनेल, नो डाऊट. आता आपण ना यात खवा घालून घेऊया. खवा, साखर आपण सगळं टाकूया आता. सगळा वापरायचा नाही, थोडासा ठेवायचा. बघूया आपण आता किती गरजेपुरतं. छान असं घट्ट. तसं बघितलं मी सगळंच घातलेलं आहे. हा, थोडासा ठेवलायस का? वाटलं तर आपण थोडंसं ऍड करू शकतो. पण खवा घालून कसं काही वेगळं काही नाही, छानच लागेल ना. सगळंच घालूया. पण तुला इंडक्शनवर जास्त बरं पडतं और गॅसवर, असं म्हणजे कम्फर्टेबल? दोन्ही गोष्टी कम्फर्टेबल आहेत ऍक्च्युली. इंडक्शनचं पण छान होतं जेवण, काहीच नाही. आणि गॅसवर पण छान बनतं. बिग बॉसच्या घरात तुला बरंच आम्ही असं काही ना काही जेवण काही वेगवेगळ्या नाही. प्रकारे करताना बघितलं. मी कधी खरं कधी जेवण तुमच्याकडे ना- बनवायलाच बिग बॉसच्या घरात शिकले असं म्हणालीस तरी. बापरे. कारण काय माहितीये, एकतर तिथे ना फार मोजकच सामान असायचं, राईट. त्याच्यात आम्हाला जेवण बनवायचं होतं. आणि मग सगळ्या जेवणात सगळे पदार्थ घातले जायचे. अरे बापरे. हा, म्हणजे इतकं. सो मग ते कशापासूनही काही बनतं ते तेव्हा मी एक्झॅक्टली, कारण तुम्हाला स्वीट वगैरे बनवायला तसं फारसं तुमच्याकडे राशन नाही. नसतं आणि मग कशात नाही काही स्वीट वगैरे तर शक्यच नव्हतं. अगं डाळ भात आम्ही बनवायचो तेवढंच. मग आम्ही फक्त डाळ आणि भात इतकंच खायचो जेवण.
आता आपण हे जे ड्रायफ्रुट्स ओके. ते आपण घालूया. Oh my god. It's nice. मस्त दिसतोय ग. दिसायला तर ना? छान दिसतोय, कलर पण चांगला वाटतं. पण विदाउट छान. कलर त्याचा गाजराचा हो, व्यवस्थित कलर हो, उतरलाय. हो. ते कलर वगैरे थोडी ना, ते फक्त स्वीट्सच्या दुकानात. हे आपल्याला जर घरगुती बनायचं असेल तर ते येत असते कलर. पण कदाचित तू केसर टाकल्यामुळे पण त्याला एक छान मस्त हा, कलर म्हणजे तुम्हाला नॅचरल कलर असा हवा असेल तर ते केसर घालणं बेस्ट ऑप्शन. ओके. आता सगळं आपले इन्ग्रेडियंट्स टाकून झालेले Yes, आहेत आणि नाही. शेवटला सगळ्यात महत्वाचा येस वेलची पूड. So आपण वेलची पूड घालूया. वेलची पूड तर हवीच यार, नाहीतर मग काय गंमत नाही. आणि मला असं अजून जरा एक दुधात आपण केसर घातलं होतं, हो. पण आताही आपण थोडस केसर घालूया, म्हणजे तोपर्यंत झाकून ठेवला त्याचा रंग जरा रंग उतरेल. उतरेल. बरोबर. वा. येस. सो आपण हे झाकून ठेव. आणि आता तू हे इंडक्शनवर ठेवलेस ते 100ला 70ला ठेवलंय. आता बघूया, ओके. जर वाटलंच तर आपण वाढवूया. ओके. जोपर्यंत गाजर हलवा शिजतोय आणि पूर्ण रेडी होतोय तोपर्यंत आपण क्लीन करूया. Clean म्हणजे करूया, yes. आपल्याला प्रॉपर तो सर्विंग साठी रेडी करता येईल. डन डन डन. येस. सो आता फायनली आमचा संपूर्ण गाजर हलवा रेडी झालेला आहे. विथ सगळं आम्ही ड्रायफ्रुट्स आणि केसर वगैरे टाकून आता एकदम रेडी झालाय. सो आपण तो काढून घेऊया. येस. सो आता हे मी तुझ्यासाठी छान Okay. रेडी करते. ओके. वाव. प्लीज. थँक्यू जान्हवी. इतका सुंदर गाजर हलवा तुम्ही बघू शकता. मस्त गार्निशिंग पण केलेलं आहे. बघूनच खावासं वाटतंय. सो Please तू पण खा. घेशील एक स्पून? नाही, तू पण खा. घे. चेक कर. आता जरा मस्त गार्निशिंग केले तर काजू बदाम पण घेऊया. या. अप्रतिम झालाय. खरंच खूप सुंदर झालाय जान्हवी. खूप मस्त झालाय. इवन दूध आणि साखर मावा परफेक्ट मिक्सचर झालंय. कमाल. एकदम टेस्टी. कमाल झालाय. कमाल. वा गुड गुड जान्हवी. जान्हवी गुड. सुंदर गाजर हलवा बनवून दिलेला आहे. Yes. मस्त रेसिपी. क्विक झाली आणि प्रमाणही एकदम परफेक्ट झालं सगळ्याचं. परफेक्ट. आपण अंदाजे सगळं टाकलंय हो. पण एकदम परफेक्ट झालं. सो तुम्ही हा गाजर हलवा नक्की ट्राय करा. येस. सो बरंच काही या सेगमेंटकडे आत्ता पण खरं तर बेडरूममध्ये बऱ्याच गोष्टी गप्पा गोष्टी केल्या. तिला काही आणखीन तिच्या रियालिटी शोज आणि मालिकांविषयी विचारलं. पण आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत पण अगदी शॉर्टमध्ये, कारण आत्ता तिला एका इव्हेंटलाही जायचं आहे. त्याच्यामुळे अगदी शॉर्टमध्ये घेण्याचा प्रयत्न करते जान्हवी. आत्ताचं मराठी बिग बॉस फॉलो करत असशील बऱ्यापैकी. कदाचित तू द 50 मध्ये असल्यामुळे काही गोष्टी बघायच्या राहिल्या असतील. पण आत्ताचा शो बघून काय वाटतं जान्हवीला? रियालिटी शो मध्ये तुमचा शो आणि हा शो कम्पेअर करतायत बरेच जण. काय वाटतं तुला? हा, कम्पॅरिझन तर होणारच. आमचा पण जेव्हा शो सुरू होता तेव्हा पण कम्पॅरिझन व्हायचं. सो कम्पॅरिझन तर होतं, पण मला असं वाटतं की प्रत्येक सीझन हा नवीन काहीतरी घेऊन येतो. सो मला असं वाटतं की त्या नवीन पद्धतीनेच लोकांनी त्याला बघावं, ना की जज करावं की अरे मागच्या सीझनला हे होतं मग या सीझनला हे काय नाही, मग या सीझनला हे मग मागच्या सीझनला ते का नव्हतं. सो मला असं वाटत नाही की ते जज करावं. प्रत्येकाचे स्वभाव वेगळे होते. आमच्या सीझन मधल्या लोकांचे स्वभाव वेगळे होते. ह्या सीझन मधल्या लोकांचे सगळ्यांचे स्वभाव तापट आहेत. सो आमच्या सीझन मध्ये काही शांत होते, काही अति आगाऊ होते आणि मी पण होती त्यात. सो प्रत्येक सीझन हा वेगवेगळा असतो आणि प्रत्येक सीझन काहीतरी वेगळं घेऊन येत असतं. सेम सेम असतं तर लोक का बघतील, नाही का? सो ह्या वेळेचे स्वभाव वेगळे आहेत लोकांचे. यावेळेची भांडण्याची पद्धत वेगळी आहे, स्वतःला प्रेझेंट करण्याची पद्धत वेगळी आहे. सो मला मजा येते ओव्हरऑल बघायला. पण कुठला कंटेस्टंट तुला आवडतोय किंवा त्याचा गेम प्लॅन आवडतोय असं तू कोणाला सपोर्ट करतेस असं आहे? मी ऍक्च्युली कोणालाच सपोर्ट नाही करत आहे. असं फार म्हणजे
कधीतरी एखादा व्यक्ती चांगला वाटतो तो नंतर तो चूक करतो, मग ते परत लगेच मनातून ते उतरतात. त्याच्यामुळे मला फेवरेट असं अद्यापही कोणी नाहीये. सो मी असा फुल सपोर्ट मी या व्यक्तीला करते. जे चुकतात त्यांच्याबद्दल मी बोलेन, पण अदरवाईज मला नाही वाटत की मी कोणाला सपोर्ट करेन. ओके. पण ह्याच्यातले खरं तर 3 जण ऑलरेडी हिंदी बिग बॉस करून आलेले आहेत. एक म्हणजे राकेश बापट आहे, विशाल आहे आणि आता राखी आहे अर्थात. राखी आले. सो राखी तर एकदम सॉलिड धमाल करते, एंटरटेनमेंटचा तडका देतेच Yes, आहे ती. yes, तुमच्या yes. सीझन मध्ये माझ्यामध्ये फार कमी वेळासाठी हो, आलेली होती. एक अर्ध्या तासासाठी आलेली हा, आमच्या पण season तेव्हाही मध्ये. तिने छान असा तडका दिलेला. सो एकंदरीत हिंदी बिग बॉस आणि हे मराठी थोडंसं कम्पेअर केलं, ते ऑलरेडी शिकून आलेत, तरी कुठेतरी गेम प्लॅन साठी थोडा वेळ लागतोय. विशाल राकेश बद्दल तुझं मत काय? दोघं वेगवेगळ्याच स्वभावाची माणसं आहेत. राकेश प्रचंड तापट आहेत असं मला वाटतं, आणि राकेश बापट कधी कधी काम होतो आणि मग तो विचार करतो, जरा सेन्सिबल आहे असं मला राकेश बापटच्या बाबतीत वाटतं. ओके. पण कधी कधी काहीतरी चुका होतात, काहीतरी रागाच्या भरात माणसाला राग येतो, ऑफकोर्स राग येतोच. सो दोघांमध्ये फार फरक आहे. असं कंपॅरिझन नाही मला सांगता नाही येणार एक्झॅक्टली. ओके. ठीक आहे. ओके. पण निक्की आणि तुझ्यामध्ये ह्या गोष्टीविषयी कधी चर्चा झाली, आत्ताचा मराठी बिग बॉस किंवा आता तुम्ही एकत्र होतात किंवा आताही एकत्र आहात, बऱ्याच इव्हेंट्स आम्ही एकत्र पाहिलं तुम्हाला. हो. सो अशी काही चर्चा होते, मराठी बिग बॉस आत्ता चालू आहे त्याच्याविषयी निक्की सोबत काय चर्चा होते? हो, मला निक्की म्हणाली, अगं जान्हवी, अगं किती भांडतात हे लोक असं. तर ती म्हणे की अगं आपण पण भांडायचं, पण ठीक आहे आपलं लिमिटेड होतं किंवा आपल्या भांडणं काहीतरी व्हॅलिड असायची. सो इथे इनव्हॅलिड कारणावरून भांडणं होत आहेत. सो तो एक मुद्दा आमच्यात बोलणं होतं. राखी आले त्याच्यावरून पण आमचं बोलणं झालं. येस. सो निक्की पण म्हणाली की राखी आहे म्हणजे एंटरटेनमेंट ऑफकोर्स असणारच. सो तिला पण ते बघायला मजा येते. येस. पण आता तुझं द 50च्या निमित्ताने खरं तर हिंदी खूप सेलिब्रिटी जोडले गेले, हिंदी मित्रमैत्रिणी जास्त मिळाले, म्हणजे त्या रियालिटी शो करणार आहे. सो तो ग्रुप कसा आहे आणि मराठीतनं हिंदीमध्ये आता गेल्यावर कसं वाटतंय जान्हवीला? अरे खूप छान वाटते ऍक्च्युली. जे जग मी आपण टीव्हीवर बघायचो, आता ते मी प्रत्यक्षात अनुभवते. त्या सगळ्यांसोबत फिरतीये, राहतीये. सो प्रत्येकाचे स्वभाव, गेम खेळण्याची पद्धत, त्यांच्या स्ट्रॅटर्जीज सगळं वेगवेगळं आहे. ते मराठीशी आपल्याला काहीच संबंधच नाही अगं. त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडनं नवीन मला शिकायला मिळतात. मी नवीन गोष्टी एक्सपिरियन्स करते. सो मला एकंदरीत मजा येते त्या सगळ्यांची फ्रेंडशिप करून. जान्हवीला आता कुठल्या आणखी रियालिटी शो मध्ये सहभागी व्हायचे? आता खरं तर दोन रियालिटी बॅक टू बॅक तू शो केलेस, आणि आता जर पुन्हा एकदा चांगले हिंदी रियालिटी शो कुठले रियालिटी शो मला खतरो के खिलाडी करायचे. ओके. पण तेवढी तुझी तयारी पण आहे ते सगळं करण्याची. महाराष्ट्राची विसरतेस का? सो ऑफकोर्स मला खतरो के खिलाडी माझं सगळ्यात फेवरेट आहे. मला झलक दिखलाजा पण करायचंय. ओके. कारण की मी डान्सर आहे. सो मला ते करायचं, हे करायचं, आणि ऑफकोर्स मला हिंदी बिग बॉस पण करायचंय. सो बघूया तिघांपैकी काय कुठला नंबर लागतोय. ह्या सगळ्यात जान्हवीला घरचा सपोर्ट खूप इम्पॉर्टंट असतो जान्हवी, आणि एवढे बॅक टू बॅक शोज करताना किंवा एवढ्या इव्हेंट्स करताना घरात फार कमी वेळ देता येतो. मुलगा आहे, नवरा आहे, सासू आहे, जॉईंट फॅमिली आहे. काही वेळेला घरातल्यांचा सपोर्ट कसा मिळतो जान्हवीला? सगळे अंडरस्टँडिंग आहेत ग. म्हणजे ईशान जरी लहान असला तरी त्याला माहिती की मम्माला शूटसाठी बाहेर जावं लागतं, मम्मा जास्त घरात नसते. मग त्याचे पण मी त्याला सतत फोन करत असते, ईशान हे, ईशान ते, मग हे स्टडी बाकी आहे, मग ते स्टडी. सो एक रिमाइंडर असतो माझा. मग त्याला असं नाहीये की मम्माचं लक्षच नाहीये घरात. खरं तर लक्ष नाहीये, पण ते मी त्याला दाखवू नाही शकत. मी त्याला सतत असं सांगत असते की माझं लक्ष आहे ईशान, माझं लक्ष आहे, तुझं काय चाललंय काय नाही चाललंय. सो घरी आल्यानंतर मग रात्री त्याला विचारायचं, मग आज दिवसभर तू स्कूलमध्ये काय केलंस, मग कोणी ओरडलं का, मग कोणाशी भांडणं झाली का, किंवा स्टडी काय होतात. सो मी हे बेसिक प्रश्न हे त्याला रोजचे विचारते. त्याला असं नको वाटायला की मम्माचं लक्षच नाहीये. बरोबर. सो मग ते आहे. आणि ऑफकोर्स सासूबाई आहे, त्याच्यामुळे मी अगदीच बिंदास्त आहे. घरात काही मला टेन्शनच नाहीये घरातलं. नवरा येऊन जाऊन असतो, ऑफिस जवळच आहे त्याचं. सो मला काहीच नाही, फुल सपोर्ट आहे त्याच्यामुळे काहीच. पण नवऱ्याने आणि मुलाने द 50 मध्ये जेव्हा तुला छान टास्क वगैरे करताना पाहिलेलं, दोघांची कुठली कमेंट तुला जास्त आवडली किंवा दोघांनी येऊन कसं कौतुक केलं तुझं? कौतुक म्हणजे ईशान तर अनएक्सपेक्टेड होतं की मी इतक्या लवकर बाहेर कशी काय आली. सगळ्यात पहिलं तर शॉक होता त्यांना. पण ऑफकोर्स ते इंटरनल वोटिंगचा शो असल्यामुळे आतले लोक ठरवणार होते. बरोबर. त्याच्यामुळे जर बाहेरच्या वोटिंगचं असतं तर ऑफकोर्स मी असते एंड पर्यंत. सो त्याच्यामुळे तो पहिला तर शॉक होता त्यांना की मी बाहेर कशी काय आले. पण एकंदरीत त्यांना गेम बघायला मजा आली. म्हणजे ईशान पण एन्जॉय करत होता. पण आता ईशानला सवय झाली असेल ना की आता कॅज्युअल झालंय. हा ओके, हा शो आहे ओके, तुला फार कॅज्युअल आहे.
या सगळं. सो आता तू म्हणालीस तसं की तुला बरेच हिंदी रियालिटी शो करायचे आहेत आणि आता नवीन येणाऱ्या कुठल्या प्रोजेक्ट बद्दल आम्हाला सांगू शकतेस की आता अपकमिंग जान्हवी कुठे दिसू शकते असं आहे? अजून तरी माझं काहीच प्लॅनिंग नाहीये, पण होप्स फॉर द बेस्ट. जो काही बेस्ट रियालिटी शो असेल तो मला करायला आवडेल. रियालिटी शो करण्यात गंमत आहे, मजा येते. हो हो. सो मला आवडेल रियालिटी शो करायला. आणि अजून तरी काही अद्याप ठरलेलं नाहीये, पण ठरेल तेव्हा वेब नक्कीच सिरीजचा सांगेन. प्लॅटफॉर्म थोडासा चाचपडायचा आहे जान्हवीला. हो हो, ऑफकोर्स. मी म्हटलं जसं की मी अभिनेत्री असल्यामुळे मला ते जास्त महत्वाचं आहे. रियालिटी शोज सेकंडरी आहेत माझ्यासाठी. पण मी म्हटलं की मजा येते रियालिटी शोज मधून ना, आपण कमी वेळात जास्त फेमस होतो. सो मग त्या प्रसिद्धीचा फायदा घेऊन मला सिरियल्स करायच्या. असं काहीतरी प्लॅनिंग माझ्या डोक्यात आहे. सो लेट्स सी आता ते काय वर्क होणार आहे. येस. सो बऱ्याच काही मध्ये आम्ही बऱ्याच गप्पा देखील मारलेल्या आहेत आणि बऱ्याच गोष्टी तिच्याकडनं नवीन जाणून घेतल्या. तिच्या अपकमिंग प्रोजेक्ट लवकरच सोशल मीडियावर आपल्याला कळतील. आपल्याला इथे सांगेलच नक्कीच जेव्हा नवीन काहीतरी शो करेल तेव्हा. सो जान्हवी, खूप वेळ दिलास आणि घर सुट्टी आणि बरंच काही या शो मध्ये तू सहभागी झालीस, त्याच्याबद्दल तुझे खूप खूप आभार आणि पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी तुला शुभेच्छा. थँक्यू.